धनुराशीचा प्रवास हा इतर कोणत्याही राशीपेक्षा वेगळा असतो. कारण धनुराशीच्या माणसांमध्ये एक जन्मजात ज्वाला असते. जगाकडे सतत शोधक नजरेने पाहण्याची, स्वप्नांमध्ये लढण्याची आणि अंधारातही प्रकाश शोधण्याची क्षमता. पण हाच प्रकाश, हीच आग आणि हेच स्वप्न तुमच्या जीवनात अनेकांना सहन होत नाही. म्हणूनच तुम्हाला सर्वात जास्त अडचणी येतात, त्या घरच्यांकडून, नातेवाईकांकडून आणि मित्रांकडून. धनुराशीची कथा ही संघर्षाची आहे, पण पराभवाची नाही. ही जखमांची कथा आहे, पण जखमेतून निर्माण झालेल्या सामर्थ्याचीही आहे. तुम्ही जितके प्रामाणिक, तितकं जग तुमच्यावर कठोर. तुम्ही जितके मोठ्या मनाचे, तितकेच तुमच्यावर लहान मनाचे लोक भडकले. तुम्ही कोणाला धोका दिला नाही, कोणाचं वाईट केलं नाही, पण तरीही लोकांनी तुमच्या पाठीमागे खोट्या गोष्टी पसरवल्या. तुमच्या यशात पाय ओढले आणि तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतला गेला. जेव्हा तुम्हाला आधाराची गरज होती, तेव्हा तुमच्याच लोकांनी हात सोडून दिला. पण तुम्ही हार मानली नाही. कारण धनुराशीला कोसळणे शिकवले जात नाही, फक्त अधिक उंच उठणं शिकवलं जातं. आजचा हा लेख तुमच्या आयुष्याचा आरसा आहे. तुम्ही भोगलेल्या दिवसांपासून कपटी नातेवाईकांच्या मुखवट्यांपर्यंत, स्वार्थी मित्रांच्या खेळांपर्यंत आणि आता सुरू होणाऱ्या मोठ्या बदलांपर्यंत, प्रत्येक गोष्ट यात उलगडा होणार आहे. हा लेख तुमच्या आत्म्याला भिडेल. तुम्ही कुठे चुकलात, कोणावर विश्वास ठेवलात, कोण तुमचं खरं नुकसान करत होतं आणि आता कोणता काळ तुमच्या बाजूने फिरतो आहे, हे सर्व या एकाच प्रवासात समजणार आहेत. तुम्ही शेवटपर्यंत वाचलत तर तुम्हाला स्वतःचा भूतकाळ, वर्तमान आणि पुढील काळ तीनही पूर्णपणे वेगळ्या नजरेने दिसेल. कारण धनुराशीचा काळ आता बदलत आहे आणि बदल मोठा आहे. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा लिहा जय श्री स्वामी समर्थ. कारण जो भक्त मनापासून लिहील त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे. धनुराशीचे भोगलेले दिवस. आतल्या आत रडून घालवलेला काळ. धनुराशीने भूतकाळात असा काळ पाहिला आहे जिथे रडण्यासाठी खांदा नव्हता आणि मन मोकळं करण्यासाठी शब्दही नव्हते. हा काळ इतका जड होता की अनेक रात्री तुम्ही शांतपणे पांघरून ओढून घेतलं आणि डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंना कोणालाही दिसू दिलं नाही. बाहेरून तुम्ही हसत राहिलात, पण आतून मात्र तुमचं मन तुटत होतं. तुमच्या आयुष्यातील भोगलेले दिवस एका प्रकारे शिक्षेचे दिवस होते. ज्याच्यावर मनापासून विश्वास ठेवला त्यानेच सर्वात आधी धोका दिला. ज्यांना स्वतःपेक्षा जास्त प्रेम केले त्यांनीच तुमचं मन मोडलं. ज्यांना कधीही वाईट विचार केला नाही त्यांनीच तुमच्या पाठीमागे बोलले. धनुराशीचा मोठा दोष म्हणजे तुम्ही लोकांना मनापासून महत्त्व देता. तुम्ही नात्यांमध्ये मिळालेल्या वेदना पचवत राहिलात, कारण तुम्हाला नातं तोडण्यात नव्हे तर टिकवण्यात विश्वास होता. पण लोकांनी हेच तुमच्यावरचं प्रेम कमजोरी समजलं. भोगलेल्या दिवसात एकटेपणाची चटकेदार कडू चव तुम्ही चाखली आहे. घरातल्या लोकांनी गैरसमज केला, नातेवाईकांनी तुलना केली, मित्रांनी साथ सोडली आणि या सगळ्यातून जाताना तुम्ही केवळ स्वतःलाच आधार दिला. सर्वात कठीण ते दिवस होते जेव्हा तुम्हाला स्वतःला विचारावं लागलं, मी चुकीचा आहे का? की माझं मन इतकं स्वच्छ आहे की लोकांना ते मान्यच नाही. तुमच्या चांगुलपणाचा फायदा अनेकांनी उचलला. तुम्हाला हवं असताना कोणी उभं राहिलं नाही, पण जेव्हा इतरांना तुमची गरज होती तेव्हा तुम्ही धावत गेलात. कधीकधी तुम्ही इतके थकून गेला की तुमचं मनच तुमच्यावर रुसलं. माझ्यासाठी कोणी का नाही हा प्रश्न कित्येकदा मनात धगधगून राहिलात. पण तुमचा स्वभाव मोठा आहे, तुमची आत्मा शक्तिशाली आहे आणि म्हणूनच तुम्ही तुटूनही उभे राहिलात. धनुराशीचे भोगलेले दिवस म्हणजे विश्वासघाताची जखम, स्वतःलाच समजवण्याची लढाई आणि कोणालाही न दाखवलेल्या अश्रूंचा इतिहास. पण या सगळ्या काळातून जाताना तुम्ही एक गोष्ट शिकलात. ज्यांना तुम्ही मन दिलं ते कायमचं राहतील असे नसते, पण ज्यांनी तुम्हाला दुखावलं त्यांनी तुम्हाला अधिक मजबूत बनवलं. आतल्या आत रडून घालवलेला काळ संपत चालला आहे. आता तुमचे अश्रू तुमची कमजोरी नसून तुमची ताकद बनणार आहे. आता तुमच्या जीवनात असा काळ येतो आहे जिथे तुम्ही रडणार नाही, तर लोक तुम्हाला दुखावल्याचा पश्चाताप करतील. आता कपटी नातेवाईक, हसऱ्या मुखवट्यांमागे लपलेले सत्य. धनुराशीच्या आयुष्यातील सर्वात मोठा भ्रम म्हणजे नातेवाईक सदैव आपल्या पाठीशी असतात, पण वास्तव वेगळं असतं. नातेवाईकांमध्ये 2 प्रकारचे लोक असतात, जे तुमचं खरं भलं पाहतात
आणि जे तुमच्या यशाने अस्वस्थ होतात. धनुराशीने भूक, ताण, संकट आणि संघर्ष एकट्याने पेलला असला तरी नातेवाईकांनी मात्र या संघर्षाला मदतीचा हात द्यायच्याऐवजी तुमच्यावरची टीका वाढवली. तुमच्या चांगुलपणाने, प्रामाणिकपणाने आणि मेहनतीने त्यांच्या मनात एक विचित्र असुरक्षितता निर्माण होते. कारण तुम्ही सरळ मार्गावर चालत असता आणि ते वाकड्या वाट्यांनी. कपटी नातेवाईकांची काही खास वैशिष्ट्ये नेहमी दिसतात. ते तुमच्या गोड बोलण्यामागे कडू हेतू ठेवतात. ते तुमच्या घरात येऊन तुमच्याच आयुष्यावर टिप्पणी करतात. ते तुमच्या यशात तुमच्यासोबत आनंद साजरा करत नाहीत, पण तुमच्या एका चुकीवर मोठा गोंगाट करतात. त्यांच्या मनात एक हळुवार स्पर्धेचा भाव असतो. तुम्ही कितीही मदत केली तरी त्यांना वाटतं की तुमच्याकडे काहीतरी जास्त आहे. तुमचा आत्मविश्वास त्यांना दिसतो, तुमची प्रामाणिकता त्यांना खटकते आणि तुमची उंच भरारी त्यांना अस्वस्थ करते. त्यांची कटुता अशी की तुमच्या गैरहजेरीत ते तुमचे निर्णय चुकीचे ठरवतात, तुमच्या कामावर टीका करतात, कुटुंबात तुमचा गैरसमज पसरवतात. पण धनुराशीचे भाग्य असं असतं की नातेवाईकांच्या द्वेषाने तुमची प्रगती थांबत नाही. उलट त्यांचा प्रत्येक प्रयत्न तुम्हाला आणखीन वर नेतो. तुम्ही कितीही शांत राहिलात, संयम दाखवलात तरी ते तुमच्या शांततेला कमजोरी समजतात. पण आता काळ बदलतो आहे. कधी जे तुमच्या मागे बोलायचे ते लवकरच तुमच्यासमोर येऊन तुमच्याकडे सल्ला मागतील. कधी जे तुम्हाला कमी लेखायचे ते तुमच्या यशाला मान्य करायलाच लागतील. कपटी नातेवाईकांच्या नजरेत तुमची किंमत वाढणार आहे, पण तेव्हा नाही जेव्हा तुम्ही त्यांच्यावर अवलंबून होतात. तेव्हा जेव्हा तुम्ही स्वतःवर अवलंबून राहाल. स्वार्थी मित्र गरजेपुरते जवळ आणि वेळ संपली की गायब. धनुराशीचे मन मोठं असतं. तुम्ही नातं जपण्यासाठी प्रयत्न करता, लोकांना सांभाळता, त्यांच्यासाठी वेळ देता, पण या चांगुलपणाचा फायदा घेणाऱ्यांची संख्या जास्त असते. स्वार्थी मित्र हा धनुराशीच्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा असतो. तुम्हाला कधीही मित्र नावाने जखम करण्यापेक्षा दुसरे कोणी दुखावू शकत नाही. स्वार्थी मित्रांची सुरुवात खूप गोड असते. ते तुम्हाला हवे तेव्हा जवळ असतात, तुम्हाला हसवतात, तुमच्यासोबत फिरतात, पण त्यांची खरी परीक्षा संकटात होते. धनुराशी संकटात आल्यावर काही मित्रांच्या फोनवर व्यस्तचा बोर्ड लावला जातो. काहींच्या मनात माझा काय मतलब असा विचार येतो आणि काही तर तुम्हाला टाळायला लागतात. स्वार्थी मित्रांच्या 3 स्पष्ट लक्षणं कोणती असतील तर ते तुमचा उपयोग करतात, पण तुमच्यासाठी कधीही उभे राहत नाहीत. ते तुमच्यासोबत फक्त तेव्हाच असतात जेव्हा तुमच्याकडे काहीही तरी असतं. तुमच्या आयुष्यातली त्यांची उपस्थिती ही प्रेमापेक्षा फायद्यावर जास्त अवलंबून असते. तुम्ही त्यांना संकटातून बाहेर काढलं, पैसा दिला, वेळ दिला, साथ दिली आणि जेव्हा तुम्हाला त्यांच्या खांद्याची गरज होती ते सहज गायब झाले. धनुराशीचं मन अशा गोष्टी लवकर विसरत नाही, त्यामुळे तुम्ही आतल्या आत तुटलात. काही निर्णयांवर पश्चाताप झाला आणि तुम्हाला स्वतःलाच कळलं खूप लोक मित्राच्या नावाखाली तुम्हाला फसवत होते. पण या सर्वांमुळे तुम्ही एक गोष्ट शिकलात, खरी नाती ओळखण्यासाठी वेळ लागतो, पण खोटी नाती तोडण्यासाठी फक्त एक अनुभव पुरतो. आता पुढील काळात काय होणार तर स्वार्थी मित्र तुमच्या आयुष्यातून आपोआप दूर जातील. तुमच्या उंच भरारीला ते सहन करू शकणार नाहीत. तुमची प्रगती, तुमचा आत्मविश्वास, तुमची ऊर्जा हे सर्व त्यांना असह्य होईल आणि ते स्वतःहून दूर जातील. आणि अशी नवीन माणसं तुमच्या आयुष्यात येतील जे स्वार्थासाठी नव्हे तर तुमच्या मनासाठी तुम्हाला जवळ ठेवतील. आता धनुराशीचे पुढील दिवस. मोठी सुधारणा आणि ब्रह्मदेवांची कृपा आणि नवीन धडे. आता तुमचा काळ बदलतो आहे. भोगलेले दिवस संपत चालले आहेत आणि पुढील दिवस तुमच्यासाठी 3 मोठे बदल घेऊन येत आहेत. पहिला बदल, तुम्ही तुमच्या आयुष्यातील खोट्या लोकांना ओळखायला लागणार आहात. तुमचे अंतर्ज्ञान इतकं प्रबळ होईल की कोण खरं आणि कोण खोटं हे तुम्हाला क्षणात समजेल. दुसरा बदल, तुमच्या आयुष्यात काम, पैसा आणि संधी अशा प्रकारे येतील की जणू काही अडथळे कधीच होत नाहीत. जे दारं अनेक वर्ष बंद होते ते अचानक उघडू लागतील. आणि तिसरा बदल, तुम्हाला आत्मविश्वासाचा नवा जन्म मिळेल. तुम्ही जगासमोर नव्या रूपात दिसाल, पूर्वीपेक्षा ताकदवान, ध्येयवान आणि शांत. धनुराशीसाठी पुढील दिवस हे फक्त सुधारणा नाहीत तर एक कर्म बदल आहेत. तुम्ही जगलेले कठीण दिवस तुमची तयारी ठेवा. आता तुम्हाला त्याचे मोठे फळ मिळणार आहे. धनुराशीचा प्रवास हा फक्त चढ उतारांचा इतिहास नाही तर तो एका आत्म्याचा पुनर्जन्म आहे.
ज्या आत्म्याने आयुष्यभर नातेवाईकांच्या कटू शब्दांना पचवलं, मित्रांच्या विश्वासघातातून पार झालं, एकटेपणात रडलं, पण तरीही मनातील प्रकाश विझू दिला नाही. तुम्ही भोगलेले दिवस हे तुमच्यासाठी शिक्षा नव्हते, तर ते तयारीचे दिवस होते. विश्व तुमच्या मार्गावर काटे टाकत नव्हतं, तर ते तुमचं पाय मजबूत करत होते. जे नातेवाईक तुम्हाला कमी लेखत होते, जे मित्र तुमचा वापर करून गायब झाले, ते आज तुमच्या आयुष्याचं ओझं नाहीत, ते तुमच्या भूतकाळाचे धडे आहेत. धनुराशीला आता समजून घ्यायला हवं, ज्यांनी तुम्हाला दुखावलं ते हरले नाहीत, तर त्यांनी तुमच्या आयुष्यातलं स्थान गमावलं. ज्यांनी तुमचं मन मोडलं ते जिंकले नाहीत, तर त्यांनी तुमच्यासारख्या प्रामाणिक व्यक्तीला कायमचं गमावलं. आता पुढील दिवस तुम्हाला एकच संदेश देत आहेत. ज्यांना तुम्ही मनात जागा दिली ते तुम्हाला तोडू शकले. आता तुम्ही स्वतःला मनात जागा द्यायची आहे. ज्या लोकांनी तुमच्यावर हसले ते लवकरच तुमचं नाव आदराने घेतील. ज्यांनी तुम्हाला अडवायचा प्रयत्न केला ते तुमची उंच उड्डाण बघून चकित होतील. धनुराशीसाठी पुढील काळ म्हणजे उठण्याचा काळ आहे. तुटलेल्या मनाने पुन्हा शक्ती मिळवण्याचा काळ आहे. खोट्या नात्यांना दूर करून खऱ्या लोकांना ओळखण्याचा काळ आहे. वेदनेला ऊर्जा बनवण्याचा काळ आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या चांगुलपणाचं मूल्य जगाला दाखवण्याचा काळ आहे. काळजी करू नका. तुमच्या डोळ्यांतून गाळलेला एकही अश्रू वाया गेला नाही. प्रत्येक अश्रू तुमच्या भविष्यातील आनंदाचा पाया बनला आहे. तुम्हाला दुखावणाऱ्यांना त्यांच्या कर्माचं परिणाम दिसतील आणि तुम्हाला तुमच्या संयमाचं फळ मिळेल. धनुराशी आता जुनं सोडून नवं आयुष्य सुरू करणार आहेत. तुम्ही हरला नाहीत. तुम्हाला थांबवण्यात कोणालाही यश आलं नाही. तुमचा प्रवास फक्त विलंबला होता आणि आता तो वेग घेतो आहे. धनुराशीचा खरा अध्याय आता सुरू होणार आहे आणि यावेळी तुम्ही तुटणार नाहीत, तर तुम्ही चमकणार आहात. धनुराशीच्या लोकांनो, आज तुम्ही जे ऐकलं ते केवळ भविष्यवाणी नाही, तर तो आहे तुमच्या आयुष्याचा इशारा. ज्या वेदना सहन केल्या, ज्या रात्री शांतपणे रडलात, ज्या स्वप्नांसाठी अजूनही हार मानली नाही, त्याच स्वप्नांची वेळ आता आली आहे. नशीब बदलतंय, ग्रह साथ देतायत आणि देव स्वतः म्हणतोय, आता तुला थांबवणारं कोणीच नाही. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे निर्धास्त पावलं टाका. तर मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शनमध्ये लॉकेट आणि अंगठी सुचवलेले आहेत. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत आणि खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. जर तुम्हीही या राशीचे असाल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा आणि ही सकारात्मक ऊर्जा इतर राशींच्या लोकांपर्यंत पोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, कारण पुढचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील आणखीन एक मोठा बदल घेऊन येणार आहे. तोपर्यंत देव तुमचं भलं करो. धन्यवाद.